मित्रांनो, 1 जानेवारी 1818 रोजी भीमा कोरेगावची प्रसिद्ध लढाई झाली। ही लढाई दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे 28,000 सैन्य व फ्रान्सिस स्टॉन्टनच्या नेतृत्वाखालील ईस्ट इंडिया कंपनीचे 800 सैनिक यांच्यामध्ये घडून आली। ईस्ट इंडिया कंपनीच्या या 800 सैनिकांमध्ये भारतीय वंशाचे व जास्तीत जास्त महार जातीचे सैनिक होते। या लढाईमध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या सैन्याचा दारुण पराभव झाला। पेशव्यांच्या काळात अस्पृश्यता फार मोठ्या प्रमाणात पाळल्या जात होती। महार, मांग व इतर अस्पृश्यांना अतिशय हीन दर्जाची वागणूक दिली जायची। या प्रथेला विरोध करण्यासाठी म्हणून आत्मसन्मानासाठी महार सैनिक इंग्रजांच्या बाजूने आणि पेशव्यांच्या विरोधात लढले। या युद्धानंतर भीमा नदीच्या काठी इंग्रजांनी महार सैनिकांच्या सन्मानार्थ व स्मरणार्थ 75 फूट उंचीचा विजयस्तंभ उभारला आणि त्यावर शहीद व शौर्य गाजवणाऱ्या महार सैनिकांची नावे कोरली। 1 जानेवारी 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भीमा कोरेगावला आपल्या सहकाऱ्यांबरोबर भेट देऊन या विजयस्तंभाला मानवंदना दिली होती आणि तेव्हापासून दरवर्षी 1 जानेवारीला बाबासाहेबांचे अनुयायी या विजयस्तंभाला भेट देऊन मानवंदना व आदरांजली अर्पण करतात। 1 जानेवारी 1929 रोजी भीमा कोरेगाव येथे संपन्न झालेल्या स्मृती सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहभागी झाले। 1 जानेवारी 1938 रोजी अस्पृश्यांची सभा झाली। 1 जानेवारी 1979 रोजी मंडल आयोग नेमण्यात आले। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, तुमच्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल वर सेट करून ठेवा, म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम, जय भारत।